तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 9 फेब्रुवारी 2025. आज आपण चाललो आहोत अलिबागला, कुलाबा किल्ल्यावर. सह्याद्री प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. तोफगाड्या बसवायच्यात आपल्याला. त्यासाठी आज आपण कुलाब्यावर चाललेलो आहोत. मी रेडी झालो आहे. दादा पण येतोय वरतून. आता आपण डायरेक्ट अलिबागला पोहोचल्यानंतर भेटूया. तर मित्रांनो, आता आपण अलिबागला पोहोचलो आहोत. आपण सध्या बीचवर चालत कुलाब्यासाठी. बघा दादा इथे आहे, बाकी सगळेजण पुढे आहेत. आता आपण चालत जाणार आहोत कुलाब्यावरती. भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण जवळपास आलेलो आहोत आपल्या किल्ल्याजवळ. इथे किल्ला आहे आणि इथे आपला थोडा पुढे ग्रुप पण चाललेला आहे सह्याद्री प्रतिष्ठानचा. हा बघू शकता, इथे ग्रुप आहे, अख्खा ग्रुप सह्याद्री प्रतिष्ठानचा आहे. इथे आपला किल्ला आहे कुलाबा. आणि आता आपण जवळपास आलेलो आहोत, त्याच्या थोडासाच अंतर राहिलाय. तर भेटूया किल्ल्यावर गेल्यानंतर. कुलाब्यावरती पाण्यात चालत किल्ल्यावर थोडी. तर मित्रांनो, आता आपण फायनली किल्ल्यावर पोहोचलो. हा इथे किल्ला आहे. आपण तिकडून आलो होता किनाऱ्यावरून, पूर्ण तिकडचा झूम करून दाखवतो. आला तर ठीक. त्या किनाऱ्यावरून आलेलो आहोत आपण. आता आपण सध्या इथं पोहोचलेलो आहोत, बघू शकताय. सगळा किल्ला वगैरे आलेला आहे इथं. जय शिवराय. तर आज आपण आलो आहोत कुलाबा किल्ल्यावर. तोफगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या सह्याद्री परिवारासोबत आपले काही सहकारी पुढे गेलेत आणि आपले आता काही मंडळी येणार जी बाकी आहेत, त्यांना घेऊन आता पण सोबत जाणार आहोत. जय शिवराय. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत चालत चालत किल्ल्यावरती. नाही बघू शकताय, सगळे चाललेलो आहोत, अख्खा ग्रुप. दादा पाठी येतोय. बघूया वरती जाऊन भेटू. आता थोडीशी ट्रेकिंग करत आपण वरती चढलेलो आहोत. इथून पुढे किल्ला आहे. मित्रांनो, आता आपण फायनल किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. हे बघू शकता किल्ला. तिथून दादा येतोय पाठून. ते सर्जा कोट्टो आपण तिथून चढलेलो, उतर आलतो पहिला तिथून चालत चालत. आता इथे पूर्ण किल्ला आलाय. खालचं जर उचललं ना, खालीच्या खाली जर दगड टाकले ना असा होईल, मग खाली येणार नाही. डायरेक्ट गाडा दिसला. हा, ते पाठचं फाउंडेशन असं करू थोडं. त्याला चांगली कपची दगड परतच काय रांगोलीवाला आहे म्हणून. अजून एक 5 तास अजून एक पलटी टाके. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्यावर पोहोचून तोफगड्यांचं पण काम झालेलं आहे, ठीकठाक झालेलं आहे. 2 तोफगड्यांचं झालेलं आहे. ते पाठी तोफगड्यांचं कामच चालू आहे, बघू शकता. हे बघा, तोफगड्यांचं काम चालू आहे. थोडंसं श्रेय भेटलं हो. पिवळ्या माठ असतील ना, पिवळी साईडला लावत असतात ना, साईडला लावत. तर मित्रांनो, आता इथे फायनल टच वगैरे देऊन झालेलं आहे तोफगाड्यांना. आता त्याचा लोकार्पण सोहळा साजरा होतो तिकडे. इथे तोफा सजवलेलं वगैरे. आता आपण तिथे जाऊन बघूया पुढे काय होतं ते. महादेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पूर्ण टाइट कर. हार हार टाइट कर.
महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा संक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिते तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्य श्लोक मासाहेब जाऊ साहेब की जय, पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, पुण्य श्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, वज्र चूडालंकृत पुण्य श्लोक राज्यमाता, राष्ट्रमाता, वीरमाता मासाहेब जाऊ साहेबांचा जय हो, मासाहेब जाऊ साहेबांचा जय हो, मासाहेब जाऊ साहेबांचा जय हो, महाराज गणपती भूपती गज अश्वापती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर महापराक्रमी शिवपुत्र धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो, सलंग सरखेल श्री कान्होजीराजे आंग्र्यांचा विजय हो, श्री कान्होजीराजे आंग्र्यांचा विजय हो, श्री कान्होजीराजे आंग्र्यांचा विजय हो, नमः पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, जगदंब जगदंब। सह्याद्री 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 सह्याद्री
मुठीशी तलवारीच्या मुठीशी. मित्रांनो इथं आपण आलतो टाकी बघायला आतमधले अंडरग्राऊंड पाण्याची टाकी हो. पाण्याची टाकी आहे का पाणी दिसते की नाही बघू दे बाटल्या चल बाजू बघू दे खाली पटकन विहिरी सारखी आहे इथं फुला पाईप घुमट आहे. इथे फुल पाणी भरलेलं आहे आत्ता पण उन्हाळ्यामध्ये. आता पण परत वरती चाललोय. हे बघू फक्त एवढा होता इथूनच. हा भरपूर उंच आहेत. ऐक चढलो. हे बघा पुढे आहेत सगळेजण. आता आपण चाललोय. इथे अजून एक टाकी आहे वाटतं. केंद्र अजून एक टाकी आहे काय? इथे अजून एक टाकी आहे. इकडे पण आहे काय? नाही एकच काय काय पाणी आहे कुठं आहे? नाही दिसत आहे. तिथं बोलतोय. हा इथे ह्याच्यात पण पाणी भरलेलं आहे. परत वरती चाललंय. आणि नुसतं टाकायचं ती काय वाट असेल खाली जायला. ते आधी चोर वाटत वाटतं. घुस आत मी घुस. हो अरे डायरेक्ट खोल आहे सिक्रेट त्याची उंची लय कमी आहे इथून बघ. पालाची वाट आहे ही. अरे पायाची वाट प्लस हे आहे बघायला. नजर ठेवायसाठी असेल ते. नजर ठेवायला असेल ते बहुतेक. नजर ठेवण्यासाठी असेल. लपून राहण्याची येऊ शकते. पाण्यासाठी तर मित्र तिथे एक मंदिर आहे. तिथे आपण चाललेलो आहोत. कामच नाही. आवाज घुमतोय तो. एक महादेवाचं मंदिर पण आहे. तिथे एक नंदी आहे मस्त बाहेर. शिव मंदिर. महादेवाचं मंदिर एकच बघू शकता आतमध्ये. पूर्ण पत्र्याची आहे. मेटल आहे धातू. मित्रांनो या भर समुद्रामध्ये आपल्याला गोडा पाण्याचं हे आहे. इथे कासव पण आहे. हा गोडा पाण्याचा तलाव आहे पूर्ण. आता आपण इथनं तटबंदी बघत चाललेलो पुढे. बघू शकताय आखा ग्रुप आहे आपला. आम्ही सध्या एवढे जण आलो आहोत बघायला किल्ला. दादा पाठवून येतोय. हे बघू शकता. आता सध्या आहोटीची वेळ. आता भरती येणार आहे. भरती यायच्या आधी आम्हाला परत बाहेर जायचं किल्ल्याच्या. बघू शकताय. एवढा कठीण नाही. आपल्याला दोन एकदम मोठ्या लार्ज साईजच्या तोफा भेटलेल्या आहेत. दिसत आहेत पूर्ण हे उभ्या केलेल्या आहेत. हे बघू शकता इथे. हे बघू शकताय. बघू दे. ह्याच्यात पण आहे दगडात. हे बघू शकता किती मोठा तोफा आहे. गरम आहे का?
थंड कशी करता? मटेरियल तसा बनवायचं एका ठिकाणी 2 का लागत नाही तो. हे जुने आहेत ते तो बडे तर मित्रांनो, आता आपण आपलं किल्ल्याचं दर्शन वगैरे झालं आहे. कुलाब्याचं आपण ज्या कामासाठी आलो होतो तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा पण पार पडलेला आहे. आता आपण किल्ला वगैरे फिरून घरी चाललेलो आहोत. चालत आता भरती येईलच थोड्या वेळात. त्याच्या आधी आपल्याला किनाऱ्यावर पोचायचं आहे. अर्धी जणं पुढे गेलेली आहेत. दादा आणि मी 2 जण पाठी आहोत. आता आपण जाऊया किनाऱ्यावर, बघू पुढे काय होतं. तर मित्रांनो, आपण एकदा घरी जायच्या आधी आपण एका सळजा कोटावर आलेलो आहे. कुलाब्याचा तो उपदुर्ग आहे, तिथे आपण चालले होते. थोडेसे ऑफ रोडिंग आहेत. तिला घेऊन जाते पुढे, तिला भूक लागली आता. मारलेली ती. बघू शकता आपण आलेलो आहोत वरती सळजा कोटावर. हे बघू शकता, इथे बोरं शोधण्याचं कामकाज चालू आहे. आता आपण वरती जाऊ. आता आपण वरती चाललेलो आहोत असंच. आता आलेलो आहोत वरती सळजा कोटावर. हे बघू शकताय. बोरं शोधण्याची प्रक्रिया होऊ शकताय. वारा लागते. तर मित्रांनो, आता आपण सळजा कोटावर आलेलो आहोत. हे बघू शकताय, सगळेजण इथं आहेत. आणि इकडे पुढं तिकडे कुलाबा, हा सळजा कोट. अथांग समुद्र, तिथे सूर्य आपला आणि मी ते. तर मित्रांनो, आता आपण कुलाब्याला टाटा करतोय. बाय बाय कुलाबा. आता आपण चाललोय घरी फायनली. तेव्हा थोडे चालेल पुढे हळूहळू. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.